प्रल्हाद महाराज म्हणतायत, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तया ते पैना सदामुखी सदामुखी, तुझ नमो तुझ नमो, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांचा नाथा, तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, लक्षात घ्या. म्हणजे परब्रह्म तत्वाचं स्फुरण आहे ते. एका बाजूने ज्यावेळी एको अहम बहुश्याम प्रजायम असं म्हटलं जातं, मी याच्यामध्ये जात नाही, आपल्याला विषयाला सद्गुरू हाच देव हा विषय आपल्याला पाहायचा आहे. पण एका बाजूने हे विश्व आहे, लक्षात, हा निसर्ग आहे आणि निसर्गाचे घटक आपण आहोत म्हणून माणूस. आणि ध्यानास मार्गदर्शन करण्यासाठी व्यक्तिरूपाने साकार झालेले म्हणजे सद्गुरू आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की सद्गुरू भजा, भजा म्हणजे काय, भान येणं. भजा म्हणजे भजन. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, हेतूनी चराचर त्यासी भजे, जे म्हटलंय की ज्ञानेश्वर बाबांनी हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगात, ते त्या ठिकाणी भजा. भजा म्हणजे भान येणं, भजन. भजन म्हणजे भान. म्हणून एक लक्षात घ्या, हे भजन आपण करतो ते भजन नाही, ते भजन चांगलं लक्षात, ते भजन चांगलं, वाईट नाही. सद्गुरूचा एक अमृत तुषार आहे. म्हणजे भजनाचे जे प्रकार आहेत ना ते सांगितले आहेत, लक्षात. बुवांचं भजन आता जे चाललेलं असतं सगळीकडे, ते काय असतं, सद्गुरूचा एक अमृत तुषार आहे. सद्गुरू असं म्हणतात, टाळ मृदुंगाचा ताल धरून, टाळ मृदुंगाचा ताल धरून, अभंगाचे जे करीती गायन, अभंगाचे जे, आता बरोबर आहे, अभंगाचे जे करीती गायन, त्याला म्हणतात बुवाचे भजन, त्याला म्हणतात बुवाचे भजन, त्याला म्हणतात बुवाचे भजन. किती सद्गुरू सुंदर सांगितलं लक्षात. त्याला काय म्हणतात, बुवाचं भजन म्हणतात. आणि त्याच्या ठिकाणी त्या टाळ पण असतात, आहे की नाही. टाळ कशासाठी घ्यायचे सद्गुरू सांगतात, विकारांचा टाळा वा विटाळ, विटाळ, विकारांचा टाळा वा विटाळ, विटाळ, विकारांचा टाळा वा विटाळ, विटाळ, विकारांचा टाळा वा विटाळ, यासाठी हाती धरावे राम, यासाठी हाती धरावे राम, विकारांचा टाळा विटाळ, विटाळ, विकारांचा टाळा विटाळ, विटाळ, विकारांचा टाळा वीर रसवाय लक्षात घ्या. काव्यामध्ये रचना म्हणजे त्याला ज्यावेळी चाल द्यावी त्यावेळी लागते, त्यावेळी रस्व दीर्घ पाहावं लागतं, नाही तर त्याचा अर्थ बदलतो.
त्याचा अर्थ बदलतो लक्षात घ्या. असो, म्हणजे थोडक्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भजन म्हटल्याच्या नंतर हे भजन आहे ते मांड वगैरे बायांचं भजन असतं. पहिलं मैसाचं पण भजन असायचं, आता ते नाही. अजून आहे, हां आहेत म्हणतात. आम्ही जातो आमच्या गावात, तेच मागे आणि हे पुढे आपले धावत आहेत. ते भजन एका संतांना अभिप्रेत नाही, सद्गुरूंना अभिप्रेत नाही. ते भजन म्हणजे कुठलं? भक्तिभावे नित्य ध्यावे भान, हृदयातील भगवंताचे हे खरे भजन असे देवाचे, हे खरे भजन असे देवाचे. भक्तिभावे नित्य ध्यावे हृदयातील भगवंताचे, हृदयातील भगवंताचे हे खरे भजन असे देवाचे, हे खरे भजन असे देवाचे. भक्तिभावे काय म्हटलंय? भक्ती भाव, हा भाव शब्द आहे. म्हणजे संतांच्या वाङ्मयामध्ये भाव या शब्दाला खूप वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे आपल्या वाङ्मयात तो भाव हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला लागतो, वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. आता हरिपाठामध्ये किती वेळा आलेला आहे शब्द? आपण हरिपाठ म्हणतो, भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, आहे की नाही? बरोबर आहे ना? 5व्या अभंगात आलं काय म्हणताय? भावे विना देव नकळे निसंदेह. त्याच्यानंतर 12व्या अभंगात भावबळे आकळे एरवी नाकळे. त्याच्यानंतर 24व्या अभंगात रामकृष्णी टाहो, म्हणजे ते काय म्हणतात? गुणधरी भाव रामकृष्णी टाहो नित्य होळी. म्हणजे संतांच्या वाङ्मयामध्ये भाव हा शब्द भरपूर आलेला आहे. का आला आहे? ज्यावेळी असं जग भरपूर येतं त्यावेळी त्याला अधिक महत्त्व असतं. किंबहुना भजनाचा भाव हा आत्मा आहे. सद्गुरू काय म्हणतात? भजनाचा भाव हा आत्मा आहे. म्हणून मनी ऐसा भाव गुरु हाची देव, म्हणजे सद्गुरू हाच देव. हे साधकाच्या ठिकाणी असलं पाहिजे, शिष्यांच्या ठिकाणी हा भाव असला पाहिजे. लक्षात, जाज्वल्य भाव, जाज्वल्य भाव म्हटलाय. त्याच्यानंतर अनन्य भाव, म्हणजे न अन्य, केवळ सद्गुरू. हा भाव खूप महत्त्वाचा आहे. लक्षात, आपल्या जीवनाची दोन्ही अंगाने, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही अंगाने काय प्रगती, म्हणजे उत्कर्ष आणि उन्नती ही सद्गुरू म्हणतात. म्हणजे प्रभूच्या दिशेनं गती जी आहे म्हटलंय सद्गुरू, ती दोन्ही अंगाने कधी साध्य होईल? भाव. लक्षात, मगाशी म्हटलं ना, विवेक शब्द आला, विवेकाची दोरी आणि नामाची रवी, एवढं असून चालत नाही. तर भाव जो महत्त्वाचा आहे, घुसळण पाहिजे ना, तर मंथन होणार. भाव म्हणजे घुसळण आहे. लक्षात, भाव म्हणजे घुसळण आहे. म्हणून भाव काय? सद्गुरू हाच देव, सद्गुरू हाच देव, हा भाव पाहिजे. जरा सुद्धा किंतु येता कामा नये, संशय येता कामा नये. एका ठिकाणी एकनाथ महाराज फार सुंदर म्हणतात, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा
देवतया स्वये संजना त्याचे घरा स्वये संजना परेशु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशु एका जनार्दनी गुरुदेव एका जनार्दनी गुरुदेव येते नाही बा संशय येते नाही बा संशय गुरु परमात्मा परेशु गुरु आणि सद्गुरु परमात्मा आहे परमेश्वर आहे ते ईश्वर आहे ते देव आहे ते परब्रह्म आहेत लक्षात इथं खरं म्हणजे देव त्यांच्यात अंकित असतो कान कान सद्गुरूचा कान देवाकडे असतो लागते हातात देवाचा कान पकडलेला असतो कोणी सद्गुरूने लक्षात सद्गुरूने कान पकडलेला असतं ते माहिती ना वेरा नाही नाही कळला वेरा नाही नाही कळला अंत पारया पानया राजा पंढरीचा पानया राजा पंढरीचा कानया राजा सद्गुरू त्याचा कान पकडला आणि त्याला व्याख्येत असून बसवला लक्षात सद्गुरूंनी त्या कानड्याचा कान पकडलं म्हणजे परमेश्वराची व्याख्या कोणी केली नाही लक्षात घ्या व्याख्या कोणी केली नाही सद्गुरूंनी स्थूल रूपात सूक्ष्म रूपात काय केली व्याख्या केली आणि लक्षात घ्या की भगवंत जो आहे देव जो आहे ईश्वर परमेश्वर परब्रह्म मी शब्द का वापरतो परब्रह्म हे निद्रिस्त असतं परब्रह्म हे अज्ञाच्या अवस्थेत असतं पण त्याच्या ठिकाणी जे स्फुरण होतं त्यावेळी परमेश्वर होतं विश्वाच्या अपेक्षेत परमेश्वर आपल्या अपेक्षेत ईश्वर शास्त्रात त्याला परमात्मा म्हटलं आपल्या अपेक्षेत आत्मा म्हणजे लक्षात घ्या हा जो फरक आहे लक्षात घ्या कारण तुम्हाला सगळीकडे गुरु आता ही गुरुपौर्णिमा आहे इथं गुरु भरपूर भेटतील असे परमार्थातले गुरु खूप भेटतील तुम्हाला लक्षात घ्या सद्गुरूचा एक सिद्धांत आहे सद्गुरू असं म्हणतात पोट भरू गुरु असती अनेक पोट भरू गुरु असती अनेक शुद्ध ज्ञान देणारे सद्गुरु एक खरे सद्गुरु शाब्दे परे निष्ठात ऐसा सद्गुरु महिमा अगाध असे पोटभरू गुरु शिष्याच्या गुरुदक्षिणेवर लक्ष ठेवून गुरगुरणारे जास्त दिलं तर त्याला आशीर्वाद देणारे नाहीतर लक्ष न देणारे गुरगुरणारे असे गुरु विपुल आहेत अनेक आहेत पण खरे सद्गुरू एक आहेत खरे सद्गुरू एक आहेत ते सद्गुरू ज्ञान देतात आणि ते ज्ञान म्हणजे पैज्ञान पैज्ञान शब्द मी वापरला गीतामध्ये सद्गुरू म्हणाले पैज्ञान म्हणून पै याचा अर्थ काय तर दिव्य ज्ञान पैज्ञान शब्द ज्यावेळी वापरला एका गीतामध्ये त्यावेळी सद्गुरू म्हणाले पै म्हणू नकोस म्हणजे तिथं व्यक्ती आहे तिथं व्यक्ती आली आता मी आहे ना पै असं म्हणाले बघा म्हणजे त्यावेळी ज्या रचना झाल्या आमच्याकडनं झाल्या त्या सद्गुरूंनी
पण सद्गुरू त्यावेळी संधी असायची सद्गुरूंना ऐकवायची. आणि खूप तो आम्ही म्हणजे आमचं परम भाग्यच ते की सद्गुरूंना ऐकवणं. मग सद्गुरू दुरुस्ती काय केला सद्गुरू दुरुस्ती केल्याच्या नंतर मग काय झालं, मग फायनल व्हायचं. परिज्ञान म्हणजे दिव्य ज्ञान. हे दिव्य ज्ञान शुद्ध ज्ञान कोणाकडे आहे, सद्गुरूंकडे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तर ते ज्ञानाचे बिंब. आता सूर्य म्हटल्याच्या नंतर काय आहे, बाकी काय गोष्टी त्याच्याकडे नाही, केवळ प्रकाश. केवळ काय आहे, प्रकाश. तर सद्गुरू म्हणजे केवळ आणि केवळ आणि केवळ केवळ ज्ञान. लक्षात, केवळ आणि केवळ ज्ञान. मग त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या बोलण्यातून, प्रत्येक त्यांच्या हालचालीतून तुम्ही आता तशी तुमची दृष्टी पाहिजे, तुमची दृष्टी पाहिजे. लक्षात घ्या, तरच तुम्हाला ते कळेल. नुसतं वाचेनं उपदेश करतात नाही, ग्रंथ लिहिले म्हणून नाही, तर त्यांच्या सगळ्या अवयवातून. लक्षात घ्या, किंबहुना एखादा आपल्याला आधार झाला, एखादी गोष्ट आपल्याला काय झाली, शरीराच्या अंगाने झाली, घटना घडली किंवा काय घडली, तर त्याच्याकडे पाहण्याची जी दृष्टी आहे. आता कळमकर साहेबांनी जवळजवळ 6 वर्ष ना त्यांनी तो अनुभव घेतला असेल. लक्षात घ्या, त्यांची जी पाहण्याची जी दृष्टी आहे, लक्षात घ्या, आपली दृष्टी तशी पाहिजे की तिथं सुद्धा सद्गुरू दिव्य व्यवस्थाच्या अंगाने पाहिजे लागते. ही काय आहे, दिव्य व्यवस्था आहे. हे आपण शिकलं पाहिजे. खरं म्हणजे हे शिकण्याचं काम आहे. नुसतं गायलं, वाचन केलं, बोलायला जीवनविद्या खूप सोपी आहे. जीवनविद्या बोलायला खूप सोपी आहे. मला ना ते कृतज्ञ तू आणि कृतार्थ तू, मला जयंत जोशींचा लेख ना खूप आवडला. जयंत जोशीने म्हणजे वास्तव. लक्षात घ्या की ट्रस्टी झाल्याशिवाय, लक्षात घ्या, ट्रस्टी झाल्याशिवाय संस्थेचं काय कार्य आहे. आता आमचे बावकर साहेब या ठिकाणी बसलेले आहेत किंवा आपले सावंत आहे, किती कष्ट आहेत. लक्षात घ्या, जावे त्याच्या वंशाकडे लागले, हे महत्त्व आहे. मग हे आता ट्रस्टीना जर जाणवत असेल, सद्गुरूंनी किती कष्ट घेतले असतील, सद्गुरूंनी किती कष्ट घेतले असतील. लक्षात घ्या, हे आपण जाणलं पाहिजे. म्हणून नामधारकांच्या ठिकाणी काय आहे, भाव काय आहे, सद्गुरू हाच देव. नामधारकाच्या ठिकाणी तुम्ही देवळात जा, आम्ही म्हणजे असं म्हणणार नाही की तुम्ही मंदिरात जाऊ नका, अमुक करू नका, तमुक करू, असं म्हणणार नाही. कारण ते आपली संस्कृती आहे. लक्षात, आपण सर्व मूर्तीपूजक आहोत, पण आपला भाव काय असला पाहिजे. तिथं मूर्ती समोर आला की मूर्ती कुठली आली पाहिजे समोर तुमच्या. आता जुन्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सद्गुरूंना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. मूर्ती ती आली पाहिजे, तोची भगवंताची मूर्ती जी तुकाराम महाराज म्हणतात ती मूर्ती आली पाहिजे. आणि ओठात म्हणजे मनात प्रार्थना आली पाहिजे. म्हणजे सद्गुरूंनी सद्गुरू तत्वाचे 3 प्रकार सांगितले. एक देहधारी सद्गुरू, ध्यान सद्गुरू आणि हृदयस्थ सद्गुरू. हृदयस्थ सद्गुरू साधकाच्या अंगाने जर पाहिलं तर आपल्या जीवनाचं काय आहे, अधिष्ठान आहे. लक्षात, त्यांच्या सत्तेनं, जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, आहे की नाही, तुझी या सत्ते, आपले नामदेव महाराज, तुझी या सत्ते वेदाशी बोलणे, तसं सत्ता रूपाने हृदयस्थ सद्गुरू आहे. अधिष्ठान रूपाने हृदयस्थ सद्गुरू. सर्व शक्तिमान तर म्हटलं आहे की नाही. शक्तिमान म्हणजे काय, शक्ती तर आहे ती, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अशी त्याचं त्या शक्तीचं मोजमाप नाही, अशी शक्ती आहे ती. लक्षात घ्या, चैतन्य शक्ती. पण लक्षात घ्या की हे हृदयस्थ सद्गुरू त्या ठिकाणी आपल्याला पोचायचं आहे. आपण त्याच्यासाठी आलेलो आहोत. लक्षात घ्या, सुरुवातीला ठीक आहे ना,
त्यातले अनुभव आले तर काय राहणार नाही. बरेचशी लोक जी मंडळी आहेत, काही तत्त्वज्ञान सद्गुरूंचं ऐकून आलेली आहे, भावलं ऐकून आले आहे. तर दादा कसं म्हणाले, माझे आप्पा म्हणून नाही, वडील म्हणून नाही, मला तत्त्वज्ञान भावलं लक्षात. म्हणून तशी अनेक मंडळी वेगवेगळ्या अंगाने आलेले आहेत लक्षात घ्या. पण बरीचशी मंडळी आपल्या प्रपंचाच्या अडीअडचणी घेऊन आलेली आहे. जे बुवा बाबांकडे जात होते तिकडे आले. मग इथं का सद्गुरूंनी गंडे दोरे दिले नाही, उदी भस्म दिलं नाही. अनुग्रह देतानाच सद्गुरू काय नारायण मगाशी म्हटलं ना, शरीर साक्षात परमेश्वर. हा विचार दिला आपल्याला. काय दिला? हा विचार दिला. शरीर साक्षात परमेश्वर. परमेश्वर का? की ह्या शरीरातच सगळं आहे ना. हृदयाचं सद्गुरू सुद्धा शरीरातच आहे. जे जे काय आहे, मगाशी आम्ही अवयवांचं हे केलं, आणखी बरेच अवयव आहेत लक्षात घ्या. त्या नाटकात एक तो मेंदूचा भाग दाखवला नाही, नंतर दाखवा कधीतरी. कारण मेंदूमध्ये गडबड झाली आणि त्यांनी मग मिटिंग घेतली. अरे झालं कसं हे, हा प्रकार घडला कसा, तर संप केला. लक्षात घ्या, हे नाटकामध्ये परिवर्तन करायचं आहे. पुढच्या वेळी परिवर्तन करा. म्हणजे हे महत्त्वाचं आहे की त्या ठिकाणी हे जे आहे ते सगळं कशामध्ये आहे? शरीरामध्ये आहे. लक्षात. अवयव जे आहेत ते शरीराच्या ठिकाणी आहेत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? त्याला अलंकार म्हणतात. ज्ञानेशांची काय अलंकार पुढे, कारण ते अलंकार सगळे आहेत ना. नाक आहे म्हणून नथ आहे की नाही, कंठ आहे म्हणून बाकी सगळे दागिने आहेत, हात आहेत म्हणून सगळे दागिने आहेत. पण त्याचं कधी आपल्याला स्मरण होतं काही येत नाही. आपल्याला अलंकाराचं स्मरण होतं. म्हणून शरीर, कारण काय लक्षात घ्या, जीवनामध्ये दोन घटक खूप महत्त्वाचे आहेत. एक चैतन्य शक्ती, आणि सद्गुरू त्याला जे नाव दिलं, सायन्टिफिक नाव, शास्त्रयुक्त असं जे नाव दिलं ते म्हणजे चैतन्य शक्ती. आणि उपाधी म्हणजे हॅलोजन म्हणा, माईक म्हणा, सगळं जे काय आहे उपाधी. म्हणून त्यांनी म्हटलं आधुनिक सद्गुरू. आणि आधुनिक काय? ज्ञानेश्वर माऊली. आधुनिक ज्ञानेश्वरचं कारण काय? ही उदाहरणं सद्गुरू देऊन हा विषय, परमार्थ हा विषय जो आहे ना, आपली जीवन जगण्याची कला, त्याचा जे अधिष्ठान आहे लक्षात घ्या, ते आपल्याला समजावून सांगता येतं. सद्गुरू समजावून सांगितलं. म्हणून दोन घटक म्हणजे उपाधी पाहिजे आणि शक्ती पण पाहिजे. यांचं ज्यावेळी मिलन आहे, यांचं ज्यावेळी जोड आहे, त्याला योग म्हटलं आहे. यांचं ज्यावेळी जोड आहे त्यावेळी काय आहे? प्रकाश. त्यावेळी काय आहे? प्रकाश आहे. म्हणून आपल्या ठिकाणी हृदयस्थ सद्गुरूपर्यंत आपल्याला सगळे साधक मंडळी आहेत. म्हणून मी हा विषय थोडासा देतोय लक्षात. सद्गुरू म्हणजे हृदयस्थ सद्गुरू याचं अनुसंधान राहणं हे आपलं आता ध्येय आहे. म्हणजे त्याला सद्गुरू स्वरूपानुसंधान म्हणतात. काय म्हणतात? स्वरूपानुसंधान. आणि हे स्वरूप कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सगळं आपण ऐकलेलं आहे. पण साधकांच्या ठिकाणी जो भाव पाहिजे तो म्हणजे सद्गुरू हा देह, म्हणजे तिथं देहदारी सद्गुरू आहे. आणि हे महत्त्वाचे आहे. त्याची सोपी व्याख्या देव या शब्दाची सद्गुरूंनी केली, ती म्हणजे जो देतो तो देव. लक्षात घ्या. आता त्यांनी दिलेलं आहे. हृदयाचं सद्गुरूने आपल्याला दिलेलं आहे. लक्षात. एक आमचे त्या ह्याच्यामध्ये अनुभव सांगतात. कोण? आपले डॉक्टर पटवर्धन साहेब. त्या प्रश्न त्याच्यात आणले होते, म्हणजे रेकॉर्डिंग केलेलं, आणि सद्गुरू ते ऐकत होते. एका प्रश्नाचं उत्तर सद्गुरूने दिल्याबरोबर पटवर्धन साहेबांना टाळी देण्यासाठी हात वरती केला. असा पटवर्धन साहेबांनी पण कसं केलं? टाळी दिली. आणि सद्गुरू हसायला लागले. अरे हे कसं झालं? म्हणजे सद्गुरूंना सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यांना प्रश्न पडला, अरे सद्गुरूंनी हे केलं आणि त्या सद्गुरूंना कसं आश्चर्य वाटलं? त्यावेळी सद्गुरू सांगितले की मी त्यावेळी देहाने वामनराव पैन होतो. लक्षात घ्या. त्या चैतन्य शक्तीकडून मला ते मिळालं. आता दादा तू दाखवतो
कधी कधी बोलण्यात त्या ठिकाणी चिंतन केलेलं वेगळं असतं, पण विषय येतो वेगळा लक्षात. हे का? ते हृदयस्थ सद्गुरूंचं काय असतं, ते स्फुरण असतं. म्हणून आम्ही सुरुवातीलाच म्हणतो ना, सद्गुरुनाथा तुझ्या कृपेचा सतत वाहू दे धरा, नाथा सतत वाहू दे धरा. सोनी दोनी विनविलो, सोनी दोनी विनविलो, वामन मोरेश्वरा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा, सतत वाहू दे धरा. सतत वाहू दे धरा. तो उन्हाळ्यात आटलेला धरा आटतो ना, उन्हाळा आला की धरा आटतो, पण हा स्फुरणाचा धरा जे हृदयस्थ सद्गुरू देतात. हृदयस्थ सद्गुरू म्हणजे जे पटवर्धन साहेबांनी आपल्या त्या लेखामध्ये म्हटलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला अनुभवाला येतं. लक्षात, तुम्ही ज्यावेळी बोलता त्यावेळी लोकांचा कल पाहून तो आपोआप काय होतो, स्फुरण होतो. आणि स्फुरण देणारे कोण असतात? बोलविता धनी वेगळाचे. आपल्याला तर माहीत आहे ते स्फुरण देणारे म्हणजे सद्गुरू असतात, हृदयस्थ सद्गुरू. म्हणून देहधारी सद्गुरू लक्षात घ्या. ध्यान सद्गुरू आणि हृदयस्थ सद्गुरू. ध्यान सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरूंचा बोध आठवून काय करायचं, त्यांचं रूप पाहायचं. त्यांचा एका ठिकाणी तुकाराम महाराज फार सुंदर सांगतात. ते असं म्हणतात की गुरुभजनी देवीचा भाव, गुरुभजनी देवीचा भाव, आपो आप देव, आपो आप देव, म्हणून गुरुची बघावे, म्हणून गुरुची बघावे, म्हणून रूप ज्ञानासी आणावे. देहधारी सद्गुरूंचं रूप ज्ञानासी आणावे. तिथं ध्यान सद्गुरू, ध्यान सद्गुरू दुसरा प्रकार आहे तो आहे लक्षात. तो बोधाच्या अंगाने सद्गुरूने जो बोध दिलेला आहे, सद्गुरूने जो बोध दिलेला आहे आपल्याला, त्या अंगाने काय करायचा, तो आठवायचा. रूप ज्ञानासी आणावे, म्हणून गुरुची बजावे, म्हणून गुरुची बजावे, म्हणून गुरुची बजावे, म्हणून गुरुची बजावे. लक्षात घेतलं तरी बजावे शब्द. म्हणून ध्यान सद्गुरू आणि देहधारी सद्गुरू हे आलटून पालटून म्हणजे सतत जर आपल्या जीवनात घडलं, असं स्मरण जर घडलं, चिंतन जर घडलं, तसं चिंतन तसं जीवन, जसं स्मरण तसं जीवन. हा सद्गुरूंनी सांगितलेला काय आहे, सिद्धांत आहे. पण ह्या ठिकाणी मगाशी म्हटलं की भाव खूप महत्त्वाचा आहे. सद्गुरू हा देव, किंतु आणायचा नाही. जसं एकनाथ महाराज म्हणतात, येथे नाही बा संशय. आणि हा संशय हरामखोर आहे. लक्षात, संशय जो आहे तो मोठमोठे म्हणजे लोकांचे संसार काय करून टाकतो, बाद करून टाकतो, पडवून टाकतो. संशय बाकी सगळ्या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही विश्वास ठेवता, विश्वास हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. सद्गुरू तुमचा हा सद्गुरू हा देव, हा काय पाहिजे, विश्वास पाहिजे. विश्वास पाहिजे लक्षात. एरवी आपण विश्वास ठेवतो की नाही. आपण गाडीमध्ये बसतो तर ड्रायव्हर व्यवस्थित पोचवणार आपल्याला. कधीतरी अपघात होतो हा भाग वेगळा. विमानात बसतो, आम्ही काय बसतो नाही पण लोक बसतात. आता कधीतरी एखाद्या वेळी अपघात होतो, हा अपवाद झाला.
पण आपण बसलो काय आता काय माझ्याकडे 262 असलेले काय 52 काय 54 पण 250च्या वरती लोक असलेले विमान आता काय झाला गुजरातला ते अपघात झाला बघा लक्षात म्हणून काय लोकांनी विमानात बसायचं सोडलं का नाही. तिथं आपली काय असतं विश्वास असतो. बायको जेवायला वाढते असं आपण म्हणत नाही, तू खाऊन बघ पहिलं असं म्हणतो का असं म्हणतो. तशी तर बायको असते तर लाटणं डोक्यात आपण मी काय विष घातलाय. लक्षात घ्या डॉक्टरवर विश्वास असतो, सगळ्या गोष्टीवर विश्वास असतो. आपण जातो मला माहिती असेल कोणाचं ऐकत नाही पण त्याचं कधी कधी कोणाचं ऐकत नाही पण त्याचं आपण ऐकतो. व्यक्ती कोण आहे माहिती आहे, अशी मान करा करतो, अशी मान करा करतो, अशी मान करा करतो. ज्यावेळी खाली मान करतो त्यावेळी त्याच्या हातात वस्तारा असतो. असा संशय येत नाही आपल्याला काय अरे यांनी आता माझी मान कापली तर हातात देतो ना त्याच्या मान. पण संतांच्या वचनावर सद्गुरूंच्या वचनावर नामदार जरी असले ना तरी तळ्यात मळ्यात असतात, तळ्यात मळ्यात नाही. लोक काय म्हणतील हा मोठा रोग आहे लक्षात घ्या, सगळ्यात मोठा रोग हा. लोक काय म्हणतील लक्षात घ्या. अरे लोक तुला विचारायला येतात काय, लोक तुला काय विचारायला येतात नाही, लोक काय म्हणतील असा हा एक मोठा रोग लोकांना घडलेला आहे. आणखी एक रोग आहे याच्यामध्ये हास्य जत्रेमध्ये त्या अरुण कदमच्या मुखावर अल्प काय अल्पशा आजाराने. अल्पसा आजार कुठला माणूस अल्पशा आजाराने जातो का नाही. पण हा एक अल्पसा आजार त्यांना प्रश्न पडला. हा अल्पसा आजार लोकांची दिशाभूल करतो लक्षात. एक लिहायचं म्हणून लिहायचं नाही पण एक लक्षात घ्या की लोक काय म्हणतील याच्याने तुम्ही विश्वास डळमळून देऊ नका. लोक काय म्हणतील विश्वास डळमळायचा. सद्गुरू सांगितलं ना, सद्गुरू सांगतात तोच वेद.